आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे। थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे। मालेगाव येथील अत्यंत वर्दळीच्या जागेवर असलेले वाहते रोड असलेले राष्ट्रीय एकात्मता चौक येथील गगनगिरी कॉम्प्लेक्स मधील प्रतिष्ठित एसएस मोबाईल शॉपी ज्यांचे नोव्हेंबरमध्ये थाटामाटाने उद्घाटन झाले होते। या मोबाईल शॉपीमध्ये दिनांक 16/7/24 ते 17/7/24च्या मध्यरात्री काही अज्ञात चोरट्यांनी बाजूचे शटर उघडून आतील काच हत्याराने दणादण घाव घालून फोडली आणि परत काही वेळेसाठी शटर बंद करून परत येऊन शटर वर करून फोडलेल्या काचेतून आत प्रवेश करीत विक्रीसाठी ठेवलेले लाखो रुपयाचे महागडे विविध कंपन्यांचे मोबाईल, डेमोसाठी ठेवलेले मोबाईल, स्मार्ट वॉच, काही जुने विक्रीसाठी असलेले मोबाईल, टॅब वगैरे मोठ्या प्रमाणात चोरी झाली असल्याची फिर्याद मोबाईल शॉपीचे संचालक अक्षय अशोक ओसवाल यांनी कॅम्प पोलीस स्टेशन येथे नोंदवलेली असून अजूनही जास्त मोबाईल आणि इतर वस्तू चोरीला गेल्या असल्याची शक्यता असून त्याची देखील पूर्ण माहिती परत उर्वरित माहिती देतो असे त्यांनी पोलिसांना ते देणार आहेत। पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल होऊन संपूर्ण तपास करत आहे, परंतु सदर घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजलेली आहे। शहरातील अनेक पोलीस स्टेशनच्या हद्दीची व्याप्ती बघता प्रत्येक पोलीस स्टेशनला पोलिसांचे संख्याबळ अत्यंत कमी असल्याने देखील चोरांचे पावत आहे। त्यामुळे वरच्या वर चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे। तरी पोलिसांची संख्या व तसेच गस्ती पथक नक्कीच वाढवले पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे। बघूया सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मारू।
बघतोय हे SS मोबाईल हे राष्ट्रीय एकात्मता चौकामध्ये असलेलं अतिशय मोठं असं मोबाईल शॉपिंग ज्याचं उद्घाटन अतिशय छान थाटामाटाने झालेलं होतं. अशा या चांगल्या एका मोबाईल शॉपीमध्ये रात्री काही अज्ञात चोरांनी या मोबाईल शॉपीचं या चौकात असलेलं राष्ट्रीय एकात्मता चौकात असलेलं हे मोबाईल शॉपी ह्या मोबाईल शॉपीचं अज्ञात चोरट्यांनी रात्री येऊन हे शटरचे कुलूप खोलून हे शटर वरती करून आतमधून काच फोडून आतमध्ये त्यांनी प्रवेश केला. आतमध्ये येऊन ही काचा फोडून इथलं अतिशय महागडे असे मोबाईल यांनी चोरीला नेले आणि ते डिस्प्लेला असलेले सुद्धा आणि आतमध्ये जे काही अजून मोबाईलचे सगळे जे ठेवलेले होते बॉक्स ते सुद्धा सगळे मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरीला नेले. या संदर्भात इथल्या मालकांनी कॅम्प पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेली आहे. कॅम्प पोलीस स्टेशन पुढे तपास करते. बघूया पुढे काय होते. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या